मी म्हणते ना, इलेक्शन कमिशन म्हणताय. हो हो, नाही नाही, तुम्ही म्हणताय तसं मला नाही म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की या पक्षांची योग्य नावं घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो, परंतु त्यामध्ये सातत्याने इतके बदल घडतायत आणि इतके दोषारोप होत आहेत की त्या बाबतीमध्येच आता मी पुन्हा एकदा येते आणि मला राम कदम यांना हेच विचारायचं होतं की पक्ष आणि चिन्ह नक्कीच शिवसेनेकडे आता आहे आणि तसं असूनही जो मूळचा भावनिक जी मतपेढी आहे शिवसेनेची, म्हणजे ठाकरे बंधूंच्या दृष्टीने भावनिक असलेली, तिचा कुठेच ठाकरे बंधूंना फायदा होणार नाही असं वाटतं आपल्याला, राम कदमजी? पूर्व आपण सुधारून चालू, तुम्ही असं म्हणतात की भावनिक फायदा होईल. आपण थोडस पाठीमागे जाऊ. लोकसभेच्या निवडणुकीत काय घडलं? लोकसभेच्या निवडणुकीत तर विधानसभेत काय घडलं? आणि आता 2 दिवसापूर्वी जे निकाल हाती आले, त्या सगळ्या निकालांनी म्हणजे जनतेने दाखवून दिलं की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्याचं नेतृत्व करतात, ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे. आता तुम्ही ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर तर विश्वास ठेवाल ना. जर काही भावनिक जर काही गोष्ट असती तर ती विधानसभेत दिसली असती, ती कालच्या निवडणुकीत दिसली असती. दिसली का? नाही दिसली. नाही, पण मुंबई महापालिकेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा भावनिक संदर्भ खूप वेगळे आहेत रामजी. मुंबई महापालिकेतूनच आमदार निवडून आले ना, मुंबई महापालिकेतून खासदार निवडून आले ना, तर त्याच्यामुळे त्याचा भावनेशी काहीही दुरान्वय संबंध नाही. उलट मुंबईमध्ये 11,000 लोक जे तडफडून कोविडच्या काळात जे मृत्यू पावले, त्याला जबाबदार तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. हे विसरणार नाहीत मुंबईतले मराठी लोक. काय झालंय की मराठी माणसाला हे उबाटाने इतकं गृहीत धरलंय की मराठी माणसाला कसे थोडस मराठी मराठी करा, थोडस मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले म्हणा, लगेच ह्यांना कोपऱ्याला गुळ लावं की लगेच आपल्या पाठीमागे येतील. अरे सोशल मीडियाचा जमाना आहे. घरातल्या शाळकरी मुलाला पण कळतं खरं काय खोटं काय. आणि त्याच्यामुळे हे संभ्रमात आहेत की आपल्याला कधी इमोशनल फायदा होईल, आपल्याला अमुक फायदा होईल, तमुक फायदा होईल. अशा खोट्या भ्रमामध्ये राहिले म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये हे हारले आणि खरी शिवसेना जिंकली. मुद्दा क्रमांक 1. आता युतीवर येतो. युतीच्या बाबतीमध्ये मला सांगा, जर 2 ठाकरे भाऊ एकत्र आले काय न आले काय, तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? स्वतः सन्माननीय ठाकरे मुख्यमंत्री होते, काही फरक पडला? खिचडीत पैसे खाल्ले, त्या प्रेताच्या पेटीत पैसे खाल्ले, कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले, मुंबईमध्ये डांबरी रस्ते याच्यासाठी केले की वारंवार टेंडर काढून त्याच्यावर पैसे खाता येतील. हे विसरणार आहे का मराठी माणूस? काय दिलं तुम्ही मराठी माणसाला? 11,000 तडफडून जे लोक मेलेत ना, त्यांचे श्राप उभाट आलाय. तर त्याच्यामुळे मराठी माणूस निवडणूक आला की आठवायचा. कुठल्या महानगरपालिकेचं कंत्राट तुम्ही मराठी माणसाला दिलं सांगा? कुठली राज्यसभेची जागा? 2 मिनिटं पूर्वा, 2 मिनिटं, नंतर पूर्ण वेळ बाकी दोन्ही वक्त्यांना द्या. कुठली राज्यसभेची खासदारकीची सीट सन्माननीय उबाटाच्या नेत्यांनी कधी त्यांना दिवाकर रावते आठवले? नाही आठवले. आमचे चंद्रकांत खैरे आठवले? नाही आठवले. ही सिनियर मंडळी आठवत आहेत त्यांना. राज्यसभेचा खासदार करताना मराठी का आठवत नाही हो तुम्हाला? पत्रा चाळीत बिल्डरची बाजू घेताना त्या मराठी माणसाला तुम्ही हाकलून लावता, त्यावेळेस कुठे जातं तुमचं मराठीचं प्रेम? राम कदमजी, आरोप भरपूर झालेले आहेत आणि आरोपांची उत्तरं सुद्धा आपण घेतली पाहिजे. तुमचा कल कळतोय, तुमचा मुद्दा कळतोय, पण त्याचबरोबर प्रतिक्रिया ज्या आल्या त्या सुद्धा कुठेतरी ठाकरे बंधूंच्या दिशेने झुकलेल्या होत्या, याची मी तुम्हाला आठवण करून देते. असो, अखिलजींकडे जाते. अखिलजी बोला. आता कृपया मला उत्तर देऊ द्या, मी फक्त उत्तर देणार, बाकी काही नाही म्हणणार. केशव उपाध्यायांना का नाही दिलं राज्यसभा? किंवा काही लाईनीत थांबलेत, माधव भंडारींचं वय निघत चाललंय, त्यांना नाही दिलं. राम कदमजींनी उपदेश भारतीय जनता पार्टीला पहिले द्यावेत. राहिला प्रश्न कोविड काळात काय केलं, तर कोविड काळात आहे ना WHO ह्यांनी कोणाला मुंबई